सर्वप्रथम सगळ्यांना गुड मॉर्निंग। तर इथं मी सकाळी सकाळी ना सगळे कामं आवरून घेतले, फ्रेश झाले आणि त्याच्यानंतर मग चहा ठेवला। दूध पण एका साईडनं गरम करायला ठेवलेलं होतं आणि 7 वाजताच बाहेर एवढं कडक ऊन पडतं। सध्या मला टिफिन म्हणजे बनवायचं काम नाही, कारण देवांच्या पप्पांचं ट्रेनिंग लागलेलं आहे ना 5-6 दिवसाचं। तर मग ते 11:30 वाजता 12 वाजता घरी येतात आणि मग मी थोडासा उशिरा स्वयंपाक करते। तर मग इथं माझे सगळे कामं आवरून झालेले। तर मला आता देवपूजा करायची होती ना, म्हणलं चला पहिले चहा घेऊ, कारण सकाळी चहा घेतला तर काम करण्याचा पण उत्साह येतो, कारण ती सवय झालेली ना। थोडासा का होईना पण सकाळी चहा पाहिजेच। तर चला मी आता चहा घेते आणि चहा घेतल्याच्या नंतर मग परत बोलते। तर चला, सर्वप्रथम सगळ्यांना हाय हॅलो, मी छाया। मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि आवडला जर ना तर जरूर लाईक करा। तर सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण अशी स्वामीचरणी प्रार्थना। सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा। तर चला, इथं मला देवपूजा करायची होती। काल आहे ना देवांचे पप्पा बाहेर गेलेले होते, तर मी त्यांना फुलं घेऊन यायला सांगितले होते। सहसा मी आता बाहेरूनच फुलं आणते, कारण फुलं जर तोडायचं म्हटलं तर त्यात बराचसा वेळ जातो। तर इथं काल आणलेले फुलं होते ना, तर त्याचेच ते कॅरी बॅगमध्ये ठेवलेले होते। तर इथं मग जो फुलांचा डबा आहे तर मी त्याच्यामध्ये ते फुलं ओतून घेतलेले आणि मला जेवढी पूजेला पाहिजे तेवढे मी काढून घेतलेले। इथं तुम्हाला मी कृष्ण कमळाचं फुल दाखवलेलं आहे, इतकं सुंदर फुल आहे ते कृष्ण कमळाचं। आणि त्याच्यानंतर आहे ना कुंकूसुद्धा आणलेलं होतं, कारण माझ्याकडचं कुंकू संपलेलं होतं। तर मग कुंकूसुद्धा घेऊन आलेले होते ना, तर मग ते कुंकूही भरणीमध्ये भरून ठेवायचं होतं। तर चला मी आता पूजा करते आणि पूजा झाल्याच्यानंतर परत बोलते। माझ्याकडं कुंकू होतं, घरातलं कुंकू कसं सरायला नाही पाहिजे, म्हणजे संपायलाही नाही पाहिजे। तर कुंकू खूप सारं जमा झालेलं आहे, कारण कुंकुमार्चन करते ना। मला पहिला सुरुवातीला माहितीच नव्हतं की कुंकुमार्चन केलेलंच कुंकू डबल आपण कुंकुमार्चन करायला वापरू शकतो। मग हे मला माहितीच नव्हतं। तर मी काय करायची, जर कुंकुमार्चन करायचं असलं तर नवीन कुंकू घ्यायचे। असं करत करत म्हटलं तर माझ्याकडे एक मोठी भरणीभर असं कुंकू जमा झालेलं आहे। ते कुंकू कसं आपल्याला स्वतःलाच वापरायला चालतं, आपण ते दुसऱ्याला देऊ शकत नाही। आपण असं कोणी आपल्या घरी आलं तर आपण जेव्हा त्यांना कुंकू लावतो तर तेव्हासुद्धा आपण ते कुंकू वापरू शकत नाही। तर मग ते खूप सारं जमा झालेलं नाही, तर मग एवढ्या मोठं कुंकाचं करायचं काय हा प्रश्न पडतो। तर मग तेच कुंकू खूप सारे आहे, पण मग जे आपल्याला देवांसाठी दुसऱ्यांसाठी लावायला लागतं ना, तर ते कुंकू संपलेलं होतं। तर इथं म्हणून मग मी ते कुंकू घेऊन आलेली होती। तर मग इथं मी त्या भरणीमध्ये भरून ठेवलेले आहे आणि आता जे कुंकुमार्चन केलेलं कुंकू आहे ना, तर मी तेच वापरते परत कुंकुमार्चन करायला। तर चला मी आता पटकन पूजा करते। तर इथं मी जे कुंकू आणलेले आहे ना, तर ते हळदीचं कुंकू आणलेले आहे। मी हेच कुंकू वापरते। जेव्हा आपण देवांना हे कुंकू लावतो ना, तर याचा डागसुद्धा पडत नाही आणि धुतल्याच्या नंतर म्हणजे आपण देवांना जेव्हा स्नान घालतो तर तेव्हा ते कुंकू आरामात निघून जातं। आणि मी लावताना सुद्धा हेच कुंकू लावते। ह्या कुंकामुळं काय होतं, आपल्या म्हणजे बऱ्याच जणांना आहे ना कुंकू लावल्याच्या नंतर खाज येते। तर हे कुंकू लावलं ना आपण तर खाज पण येत नाही। हे कुंकू आहे ना कसं, याच्यामध्ये कोणतंही केमिकल म्हणजे यूज केलेलं नसतं, हे हळदीपासून बनवलं जातं। तर मग मी हेच कुंकू वापरते देवांनाही आणि मला स्वतःला लावायसाठी मी हेच कुंकू वापरते। मला कुंकू लावायला खूप आवडतं, कारण कुंकू लावल्याच्या नंतर ना आपला चेहरा एकदम खुलून दिसतो। तर इथं मग हे कुंकू आणलेलं आहे। तर बरंचसं कुंकू जमा झालेलं आहे, कुंकुमार्चन करते ना श्रीयंत्रावर, तर त्याच्यामुळे ते बरेचसं कुंकू जमा झालेले आहे। आणि ते कुंकू कसं दुसऱ्याला लावायलाही चालत नाही, ते आपल्यालाच लावावं लागतं। तर एवढं कुंकाचं करायचं काय, तर माझ्या जवळचं बरंच म्हणजे कुंकू थोडंसं संपलेलं होतं, संपत आलेलं होतं। तर मग मी घेऊन आलेली एवढं कुंकू। तर चला मी आता पटकन पूजा करते आणि पूजा झाल्याच्या नंतर परत बोलते। तर इथं माझी सकाळी सकाळीच तुळशी मातेची पूजा करून झालेली आहे। तुळशी मातेला पाणी अर्पण करून झालेलं आहे, रांगोळ टाकून झालेली आहे, खालीसुद्धा रांगोळ टाकून झालेली आहे। हळदी कुंकू फुलं अक्षदा सगळं वाहून झालेलं आहे, फक्त अगरबत्ती लावायची बाकी होती ना। तर मग इथं मग घरातली पूजा झाली आणि त्याच्यानंतर मग मी इथं अगरबत्ती लावून दिलेली। कसं अगरबत्ती लावलं म्हणजे थोडंसं सुगंध दरवळतो सगळीकडं। तर इथे आहे ना कूलरसुद्धा काढून घेतलेले आहे, म्हणजे आता थोडंसं ऊन तापायला लागलेलं आहे ना, तर मग देवांच्या पप्पांनी कूलर काढून घेतले, थोडंसं पेंटही दिलेला आहे कूलरला।
आणि थोडेसे ते आता उन्हात तापायसाठी ठेवलेले आहे. तर इथं आत ठेवलेले होते कूलर, तर ते आतलं पूर्ण मग मी आवरून घेतलेलं होतं. ज्या दिवशी कूलर काढले ना तर त्या दिवशी पूर्ण हे क्लीन करून घेतलेलं आहे. तर इथं तुम्हाला दिसत असेल तर ही छोटीशी स्टोर रूमच तयार झालेली आहे. जेव्हा फर्निचर केलं ना तर जे जिन्याखालची जागा होती ना तर त्याच्याखाली हे असं बनवून घेतलेलं आहे. इथं आरामात 2 कूलर बसतात, आपले धान्य ठेवण्याच्या कोठ्या बसतात. तर धान्य ठेवण्याच्या कोठ्या आहे ना तर मी तिथं वरती जिन्यात ठेवलेलं आहे, पण हे बाकीचं बरंचसं सामान इथं बसलेलं आहे. म्हणजे देवांचे खेळणे, आपले चपलं, शूज, बुटचं स्टँड ते सगळं त्याच्यामध्ये बसलेलं आहे. बाहेर मी एक टेबल ठेवलेला होता, तो सुद्धा आत बसलेला आहे. तर इथं मी तुम्हाला बाहेरून दाखवते. तर ते कशा पद्धतीनं बनवलेलं आहे, तर ह्या पद्धतीनं असं ते बनवून घेतलेलं आहे. तर चला मी आता स्वयंपाक करते, कारण बराच वेळ झालेला होता ना. तर इथं मग मला काशीफळाची भाजी बनवायची होती. तर त्याच्यासाठी इथं मी तेल, जिरं, मोहरी त्याच्यामध्ये ॲड केलेलं होतं आणि फ्रेश कढीपत्ता तोडून आणलेला होता ना, तर तो सुद्धा त्याच्यामध्ये ॲड केला. छान लागतो. जी काशीफळाची भाजी आपण बनवतो ना तर त्याच्यामध्ये कढीपत्ता छान लागतो. तर इथं मग मी तडका देऊन दिला. त्याच्यानंतर थोडासा कांदा कट करून टाकला. कांदा नाही टाकला तरी चालतो, पण टाकला मी थोडासा. आणि इथं मी हे वाटण तयार करून घेतलेलं आहे हिरवी मिरचीचं. त्याच्यामध्ये थोडंसं आलं, हिरवी मिरची, त्याच्यामध्ये थोडंसं जिरं आणि लसूण घेतलेलं आहे खूप सारा आणि थोडासा सांबार. तर हे हिरवं वाटण मी याच्यामध्ये ॲड केलं, कारण मला हिरवी मिरचीचं काशीफळ बनवायचं होतं. देवांच्या पप्पांना खूप आवडतं ते हिरवी मिरचीचं. तर इथं मग मी तेच बनवणार होती. तर इथं मग मी हे वाटण याच्यामध्ये ॲड करून दिलेले आहे. थोडंसं मी तेलामध्ये ते कलसू देते, कारण ते तेलामध्ये चांगलं कलसून घेतलं ना तर त्याची टेस्ट आहे ना छान येते. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये मसाले ॲड करून घेतले. मसाल्यामध्ये मी थोडीशी त्याच्यामध्ये हळद ॲड केली, धनिया पावडर ॲड केली आणि शेंगदाण्याचा कूट करून ठेवलेला होता ना जास्तीचा, मग तो असा वेळेवर कामात पडतो. तर इथं मग थोडासा शेंगदाण्याचा कूट ॲड केला आणि थोडासा गरम मसाला ॲड केला. गरम मसाला याच्यामध्ये जरूर टाकायचा, कारण त्याच्यामुळे चव इतकी छान येते काशीफळाला. तर मी परत ते तेलामध्ये मसाले व्यवस्थित परतून घेतले आणि इथं हे बघा काशीफळाच्या अशा मी फोडी करून ठेवलेल्या होत्या, थोड्याशा जाडसर. म्हणजे थोड्याशा जाड करायच्या, कारण जर आपण थोड्या म्हणजे पातळ केले ना तर ते लवकर शिजतात. थोड्या जाड असल्या ना तर मग फोडी फोडी दिसतात आणि खायला पण छान लागते. तर इथं मग ते काशीफळ कट करून ठेवलेलं होतं ना तर ते मसाल्यामध्ये ॲड करून दिलं. तर चांगलं मी ते खालीवर तेलामध्ये त्या परतून घेतलेलं, म्हणजे मसाला ना पूर्ण काशीफळाला व्यवस्थित लागला पाहिजे. याच्यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा ॲड करायचं म्हणजे शिजायला. तर चला मी आता हे शिजू देते आणि शिजल्याच्या नंतर परत दाखवते. तर इथं मग मी मीठसुद्धा ॲड करून दिलेलं आहे. थोडंसं काशीफळ आहे ना थोडंसं गुळचिट असतं, म्हणजे खायला थोडंसं ते गोड लागतं. देवांच्या पप्पांना प्रचंड काशीफळ आवडतं, म्हणजे त्यांना खूप ही काशीफळाची भाजी आवडते. तर चला मी आता हे शिजू देते आणि शिजल्याच्या नंतर परत दाखवते. तर काल बाजारात गेलो होतो ना तर बाजारामधून आहे ना तर कांदे आणलेले होते ओलेवाले. तर पात होती ना कांद्याला, तर ही पातीची भाजी ना मला खूप आवडते. आणि जी ही पात आहे ना तर एकदम गावरान आहे, म्हणजे छोटी छोटी पात आहे. जे आपण दुसरे कांदे आणतो तर त्याला खूप भली मोठी कांद्याची पात असते, तर ती खायला एवढी म्हणजे व्यवस्थित नाही लागत, म्हणजे कचर कचर लागते. ही पात आहे ना एकदम गावरान होती आणि एकदम कोळी कोळी होती ना, छोटी छोटी होती. तर मग मला म्हटलं चला आपण हिची म्हणजे भाजीच बनवूया कांद्याच्या पाथीची. तर इथं मग मी काय केलं, ते कांदे पूर्ण काढून घेतले आणि ती पात आहे ना स्वच्छ धुवून घेतली आणि 2-3 पाण्यानं, आणि त्याच्यानंतर मग ती कट करून घेतली. तर इथं मग मी एक पॅन टेकवला, त्याच्यामध्ये थोडंसं जिरं मोहरी ॲड केली, थोडासा कांदा ॲड केला आणि ठेचलेला लसण याच्यामध्ये ठेचूनच वापरायचा, त्याच्यामुळं चव छान येते. तर ती व्यवस्थित मी तेलामध्ये परतून घेतलेलं आहे. कांदा लसण ते व्यवस्थित परतून घ्यायचं तेलामध्ये. आणि त्याच्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये मी मसाले ॲड केले. तर मसाल्यामध्ये मी एकदम साध्या सिंपल पद्धतीने कांद्याची पात बनवणार. तर थोडंसं मी त्याच्यामध्ये ना धनिया पावडर ॲड केली, त्याच्यानंतर थोडीशी हळद आणि थोडंसं तिखट ॲड. तर ही कांद्याची पात मला एकटीलाच म्हणजे आवडते, तर मग मी माझ्यासाठीच बनवणार. तर मग तिखट मी थोडंसंच टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट ॲड केला. याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट आहे ना जरूर पाहिजे, म्हणजे त्याच्यामुळेच त्याला म्हणजे चव छान येते. तर मी परत ते तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतलं आणि त्याच्यानंतर मग जी कांद्याची पात कट करून ठेवलेली होती ना तर ती त्याच्यामध्ये ॲड करून दिली. तर अशी कांद्याची पात कोणाकोणाला आवडते हे मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. मला तर खूप आवडते. भाकरीसोबत इतकी छान लागते ही कांद्याची पात. पण आता ते पीठ नसल्यामुळं भाकरीचं, तर चला मी आता आणि त्याच्यावरती थोडंसं मीठ ॲड करून दिलं. मीठ थोडंसं कमीच टाकलेलं आहे, कारण ती शिजून थोडीशी होणार ना, तर मग थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे. तर चला मी व्यवस्थित तेलामध्ये मसाल्यामध्ये परतून घेतलं आणि त्याच्यावरती थोडासा हाताच्या साहाय्यानं पाण्याचा शिपका दिला. म्हणजे जास्त नाही टाकलं, थोडंसं शिजण्यासाठी मी त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं.
तर इथं काशीफळाची भाजीसुद्धा शिजून तयार झालेली होती. तर मी एकदा परत खालीवर व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आणि एका साईडनं कांद्याची पातसुद्धा शिजत होती. परत जे सामान होतं ना गॅसच्या ओट्यावरलं ते जिथल्या तिथं ठेवून दिलेलं आहे आणि ओलेवाले कांदे ना तर त्याचे ते धागे दोरे असतात ना मागच्या साईडचे तर ते व्यवस्थित कट करून घेतले आणि इथं मी ते धुवून ठेवत असते म्हणजे मग वेळेवर आपल्याला कट करायचा म्हणजे आपण मग ते घायला घेऊ शकतो. तर इथं मग धुवून ठेवत असते, थोड्या वेळ सुकू देत असते. I've seen a lot of change, been through a lot of pain. Some things are not the same as they were a year ago, but all will be okay. तर इथं काशीफळाची भाजी शिजून तयार झालेली होती. सांबार टाकायचा राहिलेला होता ना तर याच्यावरती बारीक कट करून सांबार ॲड केला आणि एका साईडनं कांद्याची पातसुद्धा शिजून तयार झालेली आहे. तर चला मी दाखवते तुम्हाला. तर चला मग. तर हे बघा इथं कांद्याची पातसुद्धा शिजून तयार झालेली आहे. तर इथं मी कांद्याची पातही बनवली, काशीफळाची भाजी बनवली. तर पोळ्या करायच्या बाकी आहे. तर चला मी आता पोळ्या करते. आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय.